प्राईम टाईममधून. अमेरिकेच्या कर कपातीच्या घोषणेनंतर आज शेअर बाजार मोठी उसळी घेत सुरू होण्याचे संकेत आहेत. सततच्या नकारात्मक वातावरणामुळे निफ्टीमध्ये मागील महिन्याभरामध्ये 1000 अंकांची तर सेन्सेक्समध्ये 2500ची घसरण झाली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयानंतर आज बाजार सकारात्मक राहण्याचे संकेत आहेत. सकाळी 9:15 वाजता बाजार हिरव्या रंगामध्ये सुरू होण्याचे चिन्ह आहेत. मुंबई महापालिकेमध्ये सत्तेचं सोपान गाठण्यासाठी महायुतीनं सर्व ताकदीनिशी समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळी गटनोंदणी केली. सत्तेमध्ये अधिकाधिक पदं ही पदरी पाडून घेण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणीची खेळी खेळण्यात आल्याचं बोललं जात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून बहुमताचा आकडा 121 वरती गेलाय. मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला दूर लोटणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेमध्ये मात्र राष्ट्रवादीचा हात धरलाय. राष्ट्रवादी हा महायुतीचाच एक घटक पक्ष असल्याचा साक्षात्कार मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांना झालाय. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे काल राष्ट्रवादीची गटनोंदणीही झाली नाही. दरम्यान 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर निवडला जाणार असल्याची माहिती ही सध्या समोर आली आहे. मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला दूर लोटणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेमध्ये मात्र राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय. मला आज गॅरंटीने छाती ठोक म्हणून सांगतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचीही मदत लागणार नाही. आम्ही कुणाचीही मदत घेणारही नाही. हे आज मी तुम्हाला ऑन एअर सांगतो. चला हे आता हे करून ठेवा. जसं ते नाही झालं होतं ना, त्यांनी पाठिंबा दिला तरी घेणार नाही असं म्हणताय तुम्ही. नवाब मलिकांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला तरी घेणार नाही असं म्हणतोय. आमचा आक्षेप हा एका व्यक्तीवरती होता, पक्षावरती नाही. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत. आमचं एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि ते सुद्धा या महायुतीचा भाग आहे. आणि मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीचं गणित नेमकं कसं असेल आपण पाहूयात. भाजप 10, शिवसेना 3 असे एकूण 13, ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, MIM 1, मनसे 1 असे एकूण 13. तर मुंबई महापालिकेमध्ये अशी 13 नगरसेवकांची ही स्थायी समितीचं गणित सध्या समोर येत आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महापौर आणि भाजपचा उपमहापौर असणारे ही निवडणूक आनंद दिघेंच्या काळाप्रमाणे बिनविरोध झाली आहे. त्यामुळे महापौर पदावरती शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोरकर आणि उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील विराजमान होणार आहेत. यावेळी स्वतः एकनाथ शिंदे हे विशेष सभेला उपस्थित असणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आज महापौर, उपमहापौर विराजमान होणार आहेत. शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर विराजमान होणार आहे. महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षाली थविल तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले आज पदभार स्वीकारतील. कल्याणमधील आचार्य यात्रे सभागृहापासून भव्य रॅली काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची रॅली कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयामध्ये जाईल आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहामध्ये महापौर, उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा ही करण्यात येईल. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना, भाजप एकमेकांविरोधामध्ये निवडणूक लढले. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, भाजप एकत्र आले असून शिवसेनेचा महापौर तर उपमहापौर भाजपचा विराजमान होणार आहे. अश्विनी कमलेश निकम या शिवसेनेच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत तर भाजपचे उपमहापौर अमर लुंड हे विराजमान होणार आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये महापौर निवड होणार आहे. भाजपतर्फे डिंपल मेहता तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांनी अर्ज दाखल केलाय. त्याबरोबरच शिवसेना आणि काँग्रेस आघाडीतर्फे रुबीना शेख यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय आणि वंदना पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निषाद चोरघे यांनी अर्ज दाखल केलेला आहे तर उपमहापौर पदासाठी कन्हैया उर्फ बेटा भोईर आणि मार्शल लोपिस यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याबरोबरच भाजपतर्फे महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी आणि उपमहापौर पदासाठी नारायण मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
बहुजन विकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज भाजपचा महापौर पदाचा उमेदवार समजणार आहे. भाजपकडून एकच अर्ज भरला जातो की इतरही इच्छुकांचे अर्ज दाखल केले जाणार याकडे आता लक्ष असेल. आज मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार असून यामध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि मित्रपक्ष तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वबळावरती निवडणूक लढलेल्या भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव हा दिलेला होता. भाजप पाठोपाठ नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडूनही आज महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज भरला जाणार आहे. तर आम्हाला कुबड्याची गरज नाही असा गर्भित इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर शिवसेनाही महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. काही कारणांमुळे आम्ही एकत्र निवडणूक नाशिक महानगरपालिकेची लढू शकलो नाही, परंतु निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिलेला आहे की आपण सत्ताधारी म्हणून आमच्या बाजूने बसावं आणि सत्तेत सहभागी व्हावं असा आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही या ठिकाणी अतिशय मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत. आम्हाला कुठेही कुणाचं म्हणजे कुबड्यांची गरज आहे. थोडक्यात आपण ती भाषा बोलतो की कोणाच्या कुबड्या घेतल्या तशी आम्हाला कुबड्यांची गरज त्या ठिकाणी. आमचे 72 नगरसेवक आहेत, अजून 4-5-6 आमच्याकडे येणारे आहेत, म्हणजे आमच्या जवळपास 70-78-80 त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे तशी आवश्यकता नाही. पुढे येणाऱ्या निवडणुका असतील, आमदारकी असेल, खासदारकी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, यामध्ये किमान आपण युती म्हणून एकत्र असलो पाहिजे. पुढे जो आपला सिंहस्थ कुंभमेळा येतोय त्यात आपण एकत्र काम केलं पाहिजे. शहराच्या विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. अशा पद्धतीच्या भावना साधन कार्यकर्त्याच्या होत्या. परंतु कुबड्या नको ही जे वाक्य आहे, मला वाटतं हे अत्यंत चुकीचं वाक्य आहे. खरं तर आम्ही कुठलाही प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो नव्हतो. त्यांनीच आम्हाला दिलेला प्रस्ताव होता आणि महायुतीच्या संदर्भातली सुद्धा ज्या काही निर्णय आहे हा माननीय एकनाथ शिंदे साहेबच घेणार होते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी एकत्र बसून त्यांना नक्की काय करायचं हे ठरवलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. ही योजना अजित पवारांच्या दूरदृष्टीतून आली आहे असंही ते म्हणाले. योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीनं जपली जाईल असंही ते म्हणाले. अजितदादांनी जे जनसन्मान रॅल्या काढल्या त्यामध्ये दादा प्रत्येक बहिणीचे लाडके भाऊ होते. लाखो हजारो राख्या त्यांच्या हातात पडत होत्या आणि दादा असा स्मरणात राहावे. दादा जेवढे मित्र म्हणून जवळचे आहेत तितके लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ पण आहेत. त्यामुळे अजितदादांची लाडकी बहीण या नावाने लाडकी बहीण योजना कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असं त्या योजनेचं नाव ठेवावं. असं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे तसं लाडक्या बहीण योजनेचं नाव बदलून अजितदादांची लाडकी बहीण असं जर ठेवण्याचा निर्णय झाला मला असं वाटतं की खरी आदरांजली महाराष्ट्र शासनाने ठरेल आणि लाडक्या बहिणीचा लाडका दादा हा महाराष्ट्राच्या स्मरणात. मंत्रिपदाच्या प्रश्नावरती भाजप आमदार परिणय फुके यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. बोगर्स आर नॉट चुझर्स अशी इंग्रजी म्हण त्यांनी वापरलेली आहे. राज्यामध्ये मनपा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय वातावरण हे तापलंय आणि त्यातच मंत्रिमंडळ विस्ताराचे देखील काही जणांना वेध लागले आणि त्या पार्श्वभूमीवरती फुकेंनी ही भावना व्यक्त केल्यानं चर्चांना पेव फुटलाय. समाधानी करण्यासाठी काय करायला लागलं आपल्याला? प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या दुःखी असतो म्हणून प्रगती करतो. मी फार मोठे आमदार आहे मला ते काय म्हणायचं. भाजप आणि आरएसएस यांच्यावरती नागपुरात सभा घेत ओवेसींनी हल्लाबोल केला. नागपुरात एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आणले असं ओवेसी म्हणाले. भाजपची आम्हाला टीम बी म्हटलं जातं मात्र आम्ही आमची ताकद दाखवून दिली असं ते म्हणाले. नागपुरात आता मजलिसची ताकद असेल असं त्यांनी आरएसएसला उद्देशून म्हटलंय. मी देश तोडणारा मोहम्मद अली जिना नाही. दलित आणि मुस्लिमांवरती अन्याय होतो त्यांच्या रक्षणासाठी मी उभा राहतो असं ओवेसी म्हणाले. नागपुर बीजेपी का हेडक्वार्टर मेरे पे इल्जाम लगाते थे ना, इन वो टीम फुला टीम सब जितने
बड़े बड़े लोग थे, पूरे फेल हो गए। मजलिस के 6 कारपोरेटर जीते नागपुर में, और हमने झंडा उठाकर बताया था, सुनो आरएसएस वालों, ये मजलिस अब यहां पर आ गई है और मजबूत होगी नागपुर में। 125 अराकी ने बल दिया महाराष्ट्र में, मजलिस के कामयाब हुए तो सब परेशान हो गए और बोले नहीं, ये नई तब्दीली आ रही है। मेरे को ले जाके वो पागल से मिला दिए जो हिंदुस्तान का बंटवारा करके पाकिस्तान जाके मर गया। अरे मैं वो नहीं हूं, मुझे इस वतन से मोहब्बत थी और हमेशा रहेगी। मेरी लड़ाई वतन से नहीं है, मेरी लड़ाई उन ताकतों से है जिन्होंने मुसलमानों को, दलितों को उनका हक छीन कर उनसे नाइंसाफी की। आणि यासह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.